महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चरई कासारवाडी येथे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळा। पोलादपूर तालुक्यातील चरई कासारवाडी येथे आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव विकासासंदर्भातील रस्त्याचे उद्घाटन तसेच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार दरेकरांचा दणक्यात स्वागत करण्यात आले। यावेळी माजी तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, तालुका अध्यक्ष वैभव चांदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गावाच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत ठिकठिकाणी भगवे व भाजपचे झेंडे लावण्यात आले होते। तसेच स्वागतासाठी आकर्षक कमानी व फलक उभारण्यात आले होते। संपूर्ण परिसर घोषणांनी आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता। ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामदार प्रवीण दरेकर यांचे जल्लोषात स्वागत केले। कार्यक्रमाची सुरुवात श्री कालिका माता मंदिरात दर्शन व पूजनाने करण्यात आली। आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी मंदिरात नारळ फोडून देवीचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर गावातील रस्त्याच्या उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला। विशेष म्हणजे आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी विश्वासू कार्यकर्ते यांच्या हातून रस्त्याच्या उद्घाटनाचा नारळ वाढवून घेतला। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आनंद व्यक्त केला। रस्त्याच्या उद्घाटन फलकाचे अनावरण करण्यात आले। तसेच ग्रामसभेमध्ये गावातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली। रस्ते, पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांबाबत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या। आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तसेच सावित्री नदीवरील पूल लवकरात लवकर पूर्ण करू असे संपूर्ण ग्रामस्थांना आश्वासन दिले। यावेळी गोपाळकृष्ण मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण वारे यांच्या हस्ते आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान चरई येथील रेडेखाचरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। यामध्ये श्री अनंत शंकर कडू, श्री प्रकाश शंकर कडू, श्री राजाराम बाळू चव्हाण, श्री मनोहर बाळू चव्हाण, श्री राम भिवा पवार, श्री भरत भिवा पवार, सौ वंदना राम पवार, सौ लता भरत पवार, विद्या विठोबा कडू, सौ अनिता अनंत कडू, सौ सुनीता प्रकाश कडू, प्रिया प्रकाश कडू, गंभा सरस्वती पार्वती, मोतीराम कदम या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये दिसून आली। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर। चरई कासार